मग फुललेली चपाती तीही मऊ लुसलुशीत भरपूर कांदा कापून माझ्या पद्धतीने बनवलेली अंड्याची चटणी आणि त्याचबरोबर गॅस कपातीच्या काळात केलेली याची बचत. चला पाहूया कशी केली ते. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि माझ्या नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहता. तर मी योगिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही विचार पडला असेल आज मी एवढा कांदा कशासाठी चिरला. तर चिरले 3 मोठे मोठे कांदे एवढे आकाराचे. खरं तर कांदा कापतानाच व्हिडिओ काढायचा होता, पण कांदा कापताना रडू खूप येतं म्हणून मी व्हिडिओ काढला नाही. म्हणून मग कांदा कापून झाल्यानंतर व्हिडिओ काढला. काय कांद्याचा टरकल ठेवा डोक्यावर किंवा काही करा, रडायला कांदा लावणार म्हणजे लावणार, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे कांद्याने एवढं रडवलं, एवढा कांदा कापूस तोवर खूप रडायला आलं. पण काय करणार, खायचंय म्हटल्यानंतर कांद्याचं रडू सहन करावं लागतं सगळ्यांच्या प्रेमापोटी. मग 4 कांदे चिरले मोठे आणि आता हे 4 कांदे चिरले. त्याचं काय करायचं आपल्याला, अगदी भन्नाट आणि झटपट रेसिपी बनवायची आहे. उन्हाळ्यात घरात गरम होतं, त्यामुळे खरं जास्त थांबा वाटत नाही गॅस पुढं आणि गॅसची बचत करायची. त्यात आता गॅसची कंडिशन तर तुम्हाला माहितीच आहे, लवकर गॅस भेटत नाही आपल्याला गॅस. तर मग आता पटकन आणि झटपट आपला गॅस वाचवण्यासाठी मी करणार आहे अंड्याची चटणी. पण करणार कशी ती माझ्या पद्धतीने. तुम्ही पण बनवता, पण तुमची बनवण्याची पद्धत वेगळी आणि माझी बनवण्याची पद्धत वेगळी, म्हणून मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे अंड्याची चटणी. तर चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. मग आता अंड्याची चटणी बनवण्यासाठी प्रथम मी घेते गॅस चालू करून. कांदे तर घेतले आहेत 4 कापून. मग आता गॅस पेटवला. खरं तर मला ही गॅसवर करायचीच नाही, पण गॅस वाचवायचा आहे ना, म्हणून मग मी गॅसवर करणारच नाही. त्यासाठी माझ्याकडे पर्याय आहे आणि तो तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी कशी बनवणार आहे अंडी चटणी हे तुम्ही आता पूर्ण पहा. आणि हो, माझ्यासारखीच तुम्ही करून खा. आणि हो, त्याचबरोबर माझे व्हिडिओ तुम्ही कुठून, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या देशातून बघताय हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मग आता 3 पळी तेल मी अंड्याची चटणी बनवण्यासाठी टाकत आहे आणि 4 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आता चटणी बनवायची म्हटल्यावर थोडंसं टेन्शनच येतं. ते का बरं, कारण कांदा कापायचा असतं ना. पण आता तो आपला कापून झालाय. मग आता कांदा घेतलाय कापून, तेल टाकले त्यात 3 चमचे. आता आपल्याला तळून घेतलेल्या मूठभर मिरच्या चांगली झणझणीत आणि तिखट बनवायची. कारण कांदा आता जास्त टाकल्यामुळे काय होतं, कांद्यामुळे चटणी गोड लागते. म्हणून मग कांदा आणि कढई फक्त कापून घेणार आहे गॅसवर. कारण आज आहे लाईट आमची डिम, त्यामुळे शेगडी काय लवकर, कढई लवकर होणार नाही. म्हणून मग कांदा आणि शेगडी घेतलेली आहे गॅसवर कापून. आता कढई आपली मस्त तापलेली आहे, कढईमधून वाफ निघायला लागलेली. कांदा आणि कढई आपली तापली. मग आता मी गॅसची बचत करण्यासाठी करणार आहे इंडक्शनचा वापर. नेमच्या पद्धतीने मी लसूण करून घेणार आहे पटकन झटपट. कारण माझ्या किचनमध्ये हवा यायला जागाच नाही आणि खूप गरम होतं. त्यामुळं पटपट स्वयंपाक उठायचा आहे. गॅस चालू करण्या अगोदर, शेगडी चालू करण्याआधी पीठ घेतलंय मळून चपाती बनवण्यासाठी. मग चपातीचं पीठ मुरत आहे तोपर्यंत आपल्याला चटणीची तयारी करायची. आणि हो, चपातीचं पीठ जर अगोदर मळून ठेवलं ना तर आपल्या चपात्या मऊ लुसलुशीत होतात बरं का. त्यामुळे ना एक 5-10 मिनिटं चपाती बनवण्यापूर्वी चपातीचं पीठ मळून ठेवायचं. त्यामुळे पीठ कसंही असो, पण चपात्या मात्र मऊ होतात. आणि त्यात खरं तर दळणावरही अवलंबून असतं का. कधी कधी काही वेळेस काय होतं, जाडसर पीठ दळून येतं गव्हाचं, त्यामुळे आपल्या चपात्या कडक होतात. आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर कशाही बनवल्या तरी कडकच होतात. त्यामुळं या चपात्या गरम गरम खायला चांगल्या लागतात. म्हणून मग आता झटपट घेतलाय लसूण सोडून आणि आपली चटणी शिजते तोपर्यंत आपलं पीठही मुरतंय. तर मग काय मंडळी, नेहमीच्या प्रमाणे अशा पद्धतीने लसूण चुरगळून घेतला आणि पटापट विचून घेतला, म्हणजे झाला झटपट सोलून. आता लसूण सोलून झालाय. आता त्यात घ्यायचं आहे आपल्याला मीठ. तर मीठ चवीनुसार 1 चमचा मीठ भरपूर होईल आपल्या अंदाजे 7 ते 8 अंड्याच्या चटणीसाठी. मग आता 1 चमचा मीठ घेते वाटणार. कारण मी तुम्हाला माहिती 1 ते 1.5 चमचा घेतलाय वाटणार. तुम्हाला माहिती आहे की वाटणात मीठ टाकल्याने आपलं भांडं चांगलं राहतं, म्हणून मी दरवेळेला वाटणामध्ये मीठ घेत असते. तर आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं. तर यात टाकायचं आहे अर्धा इंच अद्रकचा तुकडा. तर ते एवढा अद्रकचा तुकडा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा. अशा पद्धतीने बारीक अद्रक चिरून घेतलं की मिक्सरच्या भांड्यात अटकत नाही, म्हणून मी दरवेळेला अशा पद्धतीने बारीक अद्रक चिरून घेते. आणि लसूण, अद्रक आणि मिठाचा वापर करून टाकते. मूठभर हिरव्या मिरच्या त्याचा वापर करून वाटण तयार करणार आहे चटणीसाठी. आणि त्याबरोबर अजून चटणीची टेस्ट वाढवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आंबट खावंसं वाटतं म्हणून 2 टमाटे टाकणार आहे. त्यामुळे चटणीची चव अजून वेगळी लागणार आहे. मग आता चटणी टाकण्यासाठी टमाटे चांगले धुवून घेतले. आता यांना बारीक चिरून घ्यायचं. अगोदर घ्यायचं मिरचीचं वाटण वाटून आणि कांद्यामध्ये. आता कांदाही चांगला लालसर परतत आलेला आहे. मग हे वाटण वाटून झाल्यानंतर कांद्यामध्ये परतवून घ्यायचं. त्यामुळे आपली चटणी काही उघड लागणार नाही, तेलामध्ये चांगली परतली जाणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने ओबडधोबड मिरची वाटून घेतलेली आहे. जास्त बारीकी वाटायची काही गरज पडत नाही, कारण कुठल्या चटणीत मिरची काही जास्त बारीक वाटलेली नसते. म्हणून मग आता ही मिरची, कांदा थोडासा लालसर झालाय, चांगला परतून झालाय, शिजला गेलाय. त्यामुळं मिरची आपल्याला या कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे. त्यामुळे आपली चटणी अतिशय टेस्टी लागणार आहे. तर मग आता सगळी चटणी काढून घेतली बनवलेली, तिखट झणझणीत आणि मस्तपैकी चमचमीत आपल्याला बनवायची आहे. कमी तेलात, चमचमीत म्हणजे जास्त तेल नाही टाकायचं बरं का. कमी तेलात टेस्टी चटणी ही अंड्याची. अंडा भुर्जी बऱ्याच वेळा खाल्ली असेल किंवा अंड्याची पोळी बऱ्याचदा खाल्ली असेल, पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा भरपूर कांदा टाकून चटणी बनवून पहा. आणि तीही गावरान अंड्याची. आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुमची चटणी कशी झाली. माझी तर सगळ्यांनाच आवडली. मग आता मी घेते 2 टोमॅटो चिरून. अशा पद्धतीने
कारण टॅमॅटोचं पाणी होतं म्हणून मी ताटात चिरून घेत आहे टॅमॅटो. आणि टॅमॅटो काही लवकर बारीक चिरत नाही, त्यामुळं ह्या हातावर पटकन चिरून घेते. तर अशा पद्धतीने दोन्ही टॅमॅटो मी बारीक चिरून घेणार आहे हातावर. कारण ताटात चिरले तर ताटाला चरे पडतात, त्यामुळं आणि किचनवर चिरावा तर टॅमॅटोचा रस सगळ्या किचनवर चांगला जातो, म्हणून मी अशा पद्धतीने चटणीसाठी टॅमॅटो चिरून घेणार आहे. आणि आता गॅसची बचत तर तुम्ही पाहिलीच आहे कशी करायची, कारण इंडक्शन आहे म्हणून मला येतं करतात शेगडीवर, पण गॅसची बचत आता सध्या खूप महत्त्वाची, कारण आता सध्या आपल्याला गॅस भेटत नाही. म्हणून तुम्ही पण अशा पद्धतीने इंडक्शन शेगडीचा वापर करून तुमच्या गॅसची बचत करू शकता. इलेक्ट्रॉनिकच्या प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने शेगड्या मिळतील. या शेगड्यांची किंमत तशी कमी होती, पण आता गॅस भेटत नाही तेव्हापासून या शेगड्यांची किंमत वाढलेली आहे. म्हणून मग आणि आमचं कसं घरचं दुकान असल्यामुळं आमच्या दुकानातून आणलेली हिला 3 ते 4 वर्ष झाले. 4 वर्ष माझ्या शेगडीला काहीच झालं नाही. एखादी वापर असला ना कुठल्याही गोष्टीचा तर लवकर वस्तू खराब होत नाही आणि टिकतेही जास्त, म्हणजे त्याचा अर्थ ती खराब होत नाही लवकर. तर आता टॅमॅटो हे कापून झालेला आहे. आता टॅमॅटो, कांदा आणि मिरची मस्तपैकी अगोदर परतवून घ्यायची तेलामध्ये. तेल मी कमीच वापरलेलं आहे, 3 चमचे तेल आणि मूठभर मिरची, कारण मिरची जास्त टाकली ना कुठलीही चटणी मिरचीशिवाय मजा नाही. चटणीला मिरचीच जास्त लागते, म्हणून मग अंड्याच्या चटणीसाठी मी मूठभर मिरची वापरलेली आहे आणि ही मिरची खूप तिखट आहे. तर आता यात टाकायची आपल्याला कोथिंबीर. मग आता मूठभर कोथिंबीर घेतली, आता हिला बारीक चिरून घ्यायचं आणि लगेच याच्यामध्ये परतून घेण्यासाठी टाकायचं. तर हे आता मिरची कोथिंबीर घ्यायची चांगली बारीक चिरून घ्यावी. आणि आता या कोथिंबीरमुळं आपली चटणी आपण एखादा पदार्थ बनवता नाही ना, त्यामध्ये जेवढे वस्तू टाकू ना तेवढी वस्तू टाकून किंवा तेवढे पदार्थ टाकून आपण बनवलेला पदार्थ चविष्ट होतो, हे मात्र तेवढंच खरं आहे. पण त्याचबरोबर कुठलाही स्वयंपाक बनवताना जर मन लावून जर केला किंवा त्यात थोडंसं खरोखरच आपल्याला हे बनवायचं आहे या हिशोबाने केला तर त्याची टेस्ट जरा वेगळीच होते, बरोबर ना. आणि घरच्यांनाही तो खायला आवडतो. मग हे पहा अशा पद्धतीने आता चटणी तर परतवून झाली. आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला अंडे फोडून. पण त्यापूर्वी जास्त पांढरा कलर राहू नये किंवा हळद आपल्या खाण्यात असावी नेहमी, म्हणून यामध्ये मी टाकणार आहे चिमूटभर हळद. तर आमच्या घरात मात्र कोणाला बिगर हळदीचा पदार्थ अजिबात आवडत नाही. पांढरा रंग झाला की लगेच विचारतात या असं काय बनवलं, त्यामुळे मग त्यात टाकली आहे मी चिमूटभर हळद. कुणी टाकतं कुणी नाही टाकत, तुमच्या आवडीनुसार, पण मी मात्र अंड्याची चटणी बनवण्यासाठी हळद टाकत असते. तर आता या 4 कांद्यासाठी मी घेतलेले आहेत 9 अंडे. 9 अंडे फोडून मस्तपैकी चटणी बनवून घ्यायची आहे. तर हे अशा पद्धतीने मी सगळे अंडे फोडून घेणार आहे. आता हे फोडलेले अंडे सगळे अशा पद्धतीने सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचे, बेसनासारखं. जसं आपण बेसन हटतो ना त्या पद्धतीने असं पटापट पटापट सगळं मिक्स करून घ्यायचं. आहे की नाही, गरमीच्या नको, गरमीचं टेन्शन ना नको, स्वयंपाकाचं टेन्शन आणि गॅसची बचत, हो की नाही. तर हे अशा पद्धतीने मग झटपट बनवली अंड्याची चटणी. आता ही अंड्याची चटणी शेगडी कमी करून खाली लागू नये म्हणून, कारण आता ती सुकी असते ना त्यामुळं खाली लागते कधी कधी, त्यामुळं गॅस किंवा शेगडीची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि 2-2 मिनिटाला सारखं हलवून घ्यायचं आहे. चटणी चांगली शिजली जाणार आणि एकदम टेस्टी होणार. तर मग मैत्रिणींनो नक्की अशा पद्धतीने कमी वेळात झटपट अंड्याची चटणी बनवून पहा. आणि ज्यावेळेस आपण अंडे फोडतो त्यावेळेस बऱ्याच वेळा अंडे फोडून झाल्यानंतर त्यामध्ये पांढरा बल असतो, पिवळं, अंड्यामध्ये पिवळं आणि पांढरा बल असतो, तर पांढरा बल तसाच राहतो त्याच्यामध्ये. तर हे पहा अशा पद्धतीने सगळं वितळून काढून घ्यायचं अंगठ्याच्या मदतीने. जवळजवळ 7 ते 8 अंड्यामध्ये पूर्ण 1 अंड्याचा बल निघतो किंवा अर्ध्या अंड्याचा तरी पांढरं निघतं. तर मी प्रत्येक वेळेस अंडे बनवताना तुम्ही कंजूस म्हणा किंवा काही म्हणा, पण अशा पद्धतीने मग मी हे सगळं काढून घेत असते. खोटं वाटत असल्यास तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने एकदा निरीक्षण करून पहा आणि अंड्याचं पांढरं काढून पहा. तर कमीत कमी 9 अंड्यामध्ये अर्ध्या अंड्याचं पांढरं निघालं. अशा पद्धतीने सगळे अंडे मी कळून घेतले. तोपर्यंत आपल्या शेगडीची फ्लेम जास्तच होती. मग आता चटणी तयार होत आलेली आहे, एकदम कोरडी आणि सुकी पिवळी धमूक मस्तपैकी. आता वास तर चांगला सुटलेला आहे बरं का, पण आता खाल्ल्यानंतर टेस्ट कळणार आहे आणि मग नंतर घरातले सांगणार आहे ही चटणी कशी झाली. मग आता गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची.
आणि सगळी चटणी पूर्ण एकत्र हलवून घ्यायची, एकत्र मिक्स करून घ्यायची बेसनासारखं. आणि आता ठेवायचं आहे त्याच्यावर 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं पण खूप झाले, 2 ते 3 मिनिटासाठी झाकण. लगेच होणार आपली चटणी खाण्यासाठी रेडी. तर आता झाकण ठेवलं आहे 5 मिनिटासाठी. झाकण ठेवायचं. आता आपली चटणी होती तोपर्यंत पीठही चांगलं मऊ लुसलुशीत भिजलेलं आहे. आता याच्या गरमागरम चपात्या बनवायच्या आणि मस्तपैकी अंड्याची चटणी आणि चपातीवर ताव मारायचं. तर मग मंडळी, असेच नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि छान छान कमेंट टाकायच्या, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन छान छान आणि महाराष्ट्रीयन गावठी पदार्थ घेऊन येईल. तर मग तोपर्यंत आपली अंड्याची चटणी शिजते, तोपर्यंत पीठ भिजलेलं परत चांगलं मळून घेते आणि चपाती लाटायची. एकदम मऊ लुसलुशीत पीठ झालेलं आहे. चपाती करताना पोळपाट सारखा दणदण असतो म्हणून त्याच्या खाली घ्यायचं कापड. कापड टाकल्यानंतर पोळपाट आपला हलत नाही चपाती लाटताना. तर मग आता पोळपाट खाली कापड टाकून आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. मस्त मऊ लुसलुशीत झटपट बनवायच्या चपात्या. त्यासाठी घेतला गॅसवर तवा मांडव आणि घेतला गॅस पेट आणि आता पटपट चपाती लाटून घ्यायची. ती लाटण्यासाठी व मऊ होण्यासाठी त्यासाठी लागणार आहे आपल्याला तेल. मग 2-3 पळे तेल काढून घेतलेलं आहे चपातीला लावण्यासाठी. किचनमध्ये हवा येण्यासाठी जागा अजिबातही नव्हती, त्यामुळं मग गरमही खूप होत होतं. म्हणून मग घेतले पटापट मोठे मोठे उंडे आणि आता चपातीचा मोठा उंडा घेऊन झटपट मोठ्या आकाराची मी पटकन चपाती लाटून घेणार आहे. चपाती लाटण्याबरोबर त्याचबरोबर मोठी मोठी चपाती बनवली की गॅसची बचत होणार आहे. तर मग आता पटपट चपाती लाटून घेते. चपाती लाटण्यासाठी घेतला मोठा उंडा, त्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलं आणि पटकन गोल गरगरीत करून चपाती अशा पद्धतीने लाटून घेणार आहे मी. तर हे पहा, अशा पद्धतीने मग चपाती लाटत असताना चपातीची पहिली कड लाटायची, म्हणजे कसं चपाती गोल गरगरीत होते आणि कडाही पातळ नाजूक होतात आणि चपाती टम्म फुगते. तर मग मैत्रिणींनो, नक्की अशा पद्धतीने तुम्ही चपाती पण लाटून पहा. अगदी काही मिनिटात चपाती आपली एकदम मोठी पोळपाटाच्या आकाराची लाटून होते. आणि आता चपाती लाटीते तोपर्यंत तवा पण चांगला मस्त तापलेला होता. आता पटकन चपाती लाटून घ्यायची आणि तव्यावर शेकण्यासाठी टाकायची. तर अशा पद्धतीने गॅसची बचतही होते आणि आपली चपाती चांगली मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगली जाते. तर आता पोळपाटावरची चपाती लाटून होते तोपर्यंत आपला तवाही चांगला तापतो आणि अधूनमधून थोडासा कमी जास्त करायचा, म्हणजे आपला गॅस वाया जाणार नाही आणि तवाही जळणार नाही. झटपट चपाती झाली, पोळपट गच्च भरून लाटून आणि मोठी ही चपाती. एक चपाती खाली ना तर 100% पोट भरणार. मग अशा पद्धतीने सगळ्या चपात्या मी मोठ्या मोठ्या करून घेणार आहे आणि पटापट लाटून घेणार आहे. तोपर्यंत आपली चटणी दमाने मस्त सगळीकडून शिजून निघते. तर अशा पद्धतीने झटपट चपात्या लाटून घ्यायच्या आणि चपाती पण एकदम कमी होणार आहे. कुणी कुणी कसं एकदम छोट्या छोट्या चपात्या बनवतो, 2 चपाती पुरीच्या आकाराचा उंडा घ्यायचा. कसं आहे, कुणाला लाटायचा प्रॉब्लेम असतो, लाटायला जमत नाही मोठी चपाती, भाजायला जमत नाही मोठी चपाती. पण कसं आहे, अशा पद्धतीने जर चपात्या केल्या ना तर टपकन स्वयंपाकही होतो आणि पटकन पोटही भरतं आणि सगळ्याच गोष्टीची बचत होते. मग काय, एकसारखी पद्धत वापरून सगळ्यात चपात्या घेतल्या पटापट लाटून. तर हे पहा, अशा पद्धतीने तेल लावल्यानंतर चपाती चांगली टम्म फुगली जाते. तर मग मैत्रिणींनो, आवडली ना चपाती बनवण्याची पद्धतही, मग तुम्ही अशा पद्धतीने कधी कंटाळा आला म्हणा किंवा गॅसची बचत करायची, वेळेची बचत करायची किंवा घाईचं काम आहे, त्यावेळेस अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या चपात्या करून 2 खायच्या तर 1च खा आणि गप्रा, अशा पद्धतीने चपात्या करून पहा. एक चपाती भाजती का लगेच दुसरी लाटून तयार होते, त्यामुळे गॅस पण व्हायला जात नाही आणि भराभर आपल्या चपाती पटकन लाटून शेकून भाजून होतात. अशाच पद्धतीने मग सगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या. तासात होणार 3 आठवड्याच्या चपात्या लाटून. आणि चपाती लाटत असताना ना मध्ये जास्त लाटायची नाही, काठावर जास्त लाटायची. जुन्या लोकांची म्हणत होती ना, मुलगी पावली होतात आणि चपाती पावली काठात. तर हे पहा, अशा पद्धतीने मग अगोदर सगळे काठ लाटून घ्यायचे. गोलगरगरीत चपाती लाटली जाणार पोळपाटाच्या मापाची किंवा पोळपाटाच्या आकाराची पद्धतीने सगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या. 2 चपात्या लाटूस्तवर आपली इकडं मस्तपैकी झालेली आहे अंड्याची चटणी तयार. एकदम सुकी कोरडी फटफटीत आणि घमघमाट सुटलेली अंड्याची चटणी. तर मग मंडळी, नक्कीच अशा पद्धतीने एकदा अंड्याची चटणी आणि चपातीचा बेत ठेवा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन गावठी रेसिपी पाहण्यासाठी किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीच्या साध्या सिंपल घरात असलेल्या वस्तूंपासून पदार्थांपासून बनवलेल्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि अशी छान छान कमेंट टाका, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन छान छान पदार्थ घेऊन येईन. तोपर्यंत
मस्त राहा, स्वस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या. तर भेटूया पुढील व्हिडिओ. बाय.